हॅलो हाय नमस्कार मंडळी, गजाली गँगमध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वन्स अगेन एका वेगळ्या कॅरेक्टरला घेऊन आलेलो आहोत. या कॅरेक्टरविषयी आधी मी 2 व्हिडिओज बनवले होते गॉसिप गर्लवर आणि त्यातला एक व्हिडिओ मी प्रायव्हेट केलेला आहे, कारण का तो यूट्यूब गाईडलाईन्समध्ये व्हिडिओ तर बसत होता, व्हिडिओचं ओके होतं सगळं काही, पण त्याच्यावरती इतके स्पॅम कमेंट्स येत होते की मला तो हाईड करावा लागला, कारण खूपच नेक्स्ट लेवल घाणेरडे कमेंट येत होते. तर ह्याच्यावरूनच कळतं की आज ज्या व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे त्याचे मंदभक्त कुठल्या थराचे आहेत, कुठल्या लेवलचे आहेत ते, आणि जी व्यक्ती अशा लोकांना पाठिंबा देते, अशा लोकांचं समर्थन करते, ती व्यक्ती स्वतः कशी असेल ह्याचा अंदाजा तर तुम्ही लावूच शकता. तर जास्त आता सस्पेन्स न ठेवता मी तुम्हाला सांगून टाकते की आज आपण कोणावर बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत त्रासिकावर. अरे रे रे, खूपच त्रास आहेत रे बाबा, हे डोळ्यांना पण आणि कानांना पण. इवन ते जे जेवण दाखवतात ते त्यांचं जे आहे हॅशटॅग घरगुती आणि लंच विथ त्रासिका, ते पण इतकं त्रास असतं ना, कधी कधी इतकं फेक वाटतं आणि कितपत एडिबल असेल त्याचा थोडासा मला डाऊटच वाटतो. कारण का किती वियर्ड कॉम्बिनेशन्स असतात आणि काहीतरी मला वाटतं कधी कधी बनवायचं म्हणून बनवलेलं असतं. कोणतरी काहीतरी सांगतं, जर कोणी सांगितलं की बाबा तुम्ही आज पराठे बनवा, तर वेगळ्या वेगळ्या टाईपचे भलतेच कुठले तरी पराठे बनवले जातात. कोणी सांगितलं की आज तुम्ही डोसे बनवा, तर वेगवेगळ्या प्रकारचे असे काहीतरी वेगळेच डोसे बनवले जातात. नाचणीचा डोसा, ज्वारीचा डोसा, बाजरीचा डोसा, काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही कधीतरी खाऊ शकतात ह्या गोष्टी, पण रोज रोज नाही. कोणीतरी काहीतरी कॉमेंट केली हे बनवा ते बनवा म्हणून बनत सुटायचं आणि त्यासाठी आपण ते सगळं साहित्य घेऊन यायचं आणि मग ते एकदाच वापरायचं. हे मला कुठेतरी पटत नाही बुवा. म्हणजे हे तर असं झालं की 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला. म्हणजे एक रेसिपी दाखवण्यासाठी एवढं वेगवेगळं साहित्य गोळा करा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी काहीतरी दुसरीच रेसिपी बनवा ज्याचं साहित्य ऑलटुगेदर वेगळं असेल. मग पहिलं साहित्य संपत नाही तोवर दुसऱ्या रेसिपीचं साहित्य आणा. हे काही नॉर्मल माणसाचं काम नाही, किंवा नॉर्मल आपल्याला जे आपण घरगुती तुम्ही जे म्हणता, तर घरगुती जर असेल तर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ते जेवण बनवलं गेलं पाहिजे, ना की तुम्ही कुठून तरी प्रत्येक वेळेला कुठल्या एक्सक्लुझिव्ह डिशेस बनवाल आणि त्यासाठी एक्सक्लुझिव्हली जाऊन शॉपिंग कराल, तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. पहिले यांचं कंटेंट ह्यापुरतंच मर्यादित होतं की जेवण वगैरे दाखवायचं थोडंफार. नंतर यांची निब्बेगिरी सुरू झाली आणि आता तर साहेब पॉलिटिक्सवर आपले मत प्रदर्शन करू लागले आहेत आणि त्याबरोबरच धर्मांवर आपलं प्रवचन देऊ लागले आहेत. बाबा तुझं जे काम आहे ना तेच कर, सगळ्यामध्ये गटांगळ्या खाऊ नकोस, एकाच कुठल्या तरी दगडावर पाय ठेव. हे पण करणार मी, ते पण करणार मी, मला सगळ्यातलं सगळं समजतं, मी मोठा पाठक आहे. भाऊ तू एकदा काय ते ठरव, तुला बायको दाखवून पैसे कमवायचे आहेत की जेवण दाखवून तिचं पैसे कमवायचे आहेत. कारण जेव्हा जेवण फ्लॉप होत जातं ना, जेव्हा काही मिळत नाही तुला, तर तू बायको दाखवायला लागला होतास. बायकोचे वेडे वाकडे फोटोज अपलोड करायचे, व्हिडिओज अपलोड करायचे, तिच्या कधी नाड्याच दाखवायच्या, तर कधी अजून काहीतरी मागचा पार्श्वभाग दाखवायचा, तर अजून दुसरं काहीतरी दाखवायचं, ती पण तसलीच. चुम्मा चाटीचे व्हिडिओ काढायचे. येस, चुम्मा पण आणि चाटी पण. म्हणजे काय काय व्हिडिओ तर अक्षरशः चाटतायत हे लोक एकमेकांना. ह्यांचे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच असं वाटेल, अरे रे रे रे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. बायकोला काय असं बसताना दाखवायचं, आपण असं उठा बशा काढतो ना तसं, असं खाली बसताना, आणि मुद्दामून असे कपडे घालायचे की ज्याच्यातनं असा पूर्ण फोकस नको त्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि मग लोकांनी त्याच्यावरती कॉमेंट केल्या की मग लोकांना स्वतःच सांगायचं की तुमचीच नजर कशी खराब आहे, तुम्हीच कसं घाणेरड्या जागी फोकस करता. अरे मग जरा व्यवस्थित लूज कपडे घालून बसवायची ना तिला. कशाला एवढे तटतटून फाटेपर्यंतचे कपडे घातलेस तिला? काय दाखवायचं होतं की तिची फिगर एवढी ऑसम आहे, की ती कशी बसते, की किती लवचिक आहे ती, की काय दाखवायचं होतं? आणि काय रे, आता नुन्या बंद झाल्या का तुझ्या? मध्ये तर जाम ऊत आलेला तुला, सारखे सारखे सॉसेजेस दाखवून नुन्या 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 बोलायचं. ते शरम वाटली? ह्याचं हे असंच आहे की काहीतरी करायचं आणि तेव्हा ना फुल एकदम कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आणि मग ती कॉन्ट्रोवर्सी फुल्ली एनकॅश करायची.
आणि खूप मजे करायचे त्याच्यावरती. ऑडी काय घ्यायचं आणि शॉडी काय घ्यायचं आणि काय ती सोन्याचे दागदागिने काय घ्यायचे आणि इतका छपरी ती दाढी काप काय ती दाढी वाढवून ठेवली आहे. आणि तू तर आहे ना शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नको बाबा, तुझ्या तोंडातनं ते शोभत नाही. शिवाजी महाराजांना स्त्रियांचा आदर करायचे, स्वतःच्या घरातल्या पण आणि बाहेरच्या पण. तू आणि तुझी मंडळी हे दोघंही ते कुठेच करताना दिसत नाहीत. लास्ट टाईम जे घाणेरडे कॉमेंट्स आले ना त्याच्यावरूनच कळत होतं की तुमची काय लायकी आहे. तर तुम्ही ना महाराजांचं नाव घेऊ नका रे बाबा. नुसती दाढी वाढवल्याने कोणी महाराज होत नाहीत. दाढी वाढवल्याने कोणतरी तालिबानी पण होऊ शकतो. ठीक आहे, तर तू आहे ना तालिबानी वाटतोस तर ती ना दाढी जरा छाटून टाक. आणि जर तुला ती ठेवायचीच आहे ना तर तुझ्या घोचूला एवढीच आवडते, ती म्हणते ना की मला ना माझ्या घोचूची दाढीच खूप आवडते तर मग ठेव. पण स्वतःच्या लुकला ना महाराजांच्या लुकशी कंपेअर करू नकोस. छपरी गुटचा ते काय ते शर्टाची 5 बटणं ओपन ठेवतो तर लावतोसच कशाला मग? ती लावूच नको ना. दाखव ना तुझ्या छाताडावरचे केस एवढे तुला दाखवायचे हौस आहे तर. आणि काय ते रोलेक्सचं फर्स्ट कॉपी घड्याळ हातात आणि ती काय 50 तोला चेन आणि त्या 5 बोटात अंगठ्या. मला तर या मंद भक्तांचंच कळत नाही, हे लोक इतका सहजासहजी कशी काय विसरतात. हे घोचू लोक, घोचू सेना. मध्ये महाराजांना सोडलं, त्यांची प्रसिद्धी त्यांच्या नावावरती कमवून झाली आणि नंतर MC स्टॅनला पकडलं होतं की स्टॅन भाईसारखे शूज पाहिजे, स्टॅन भाईसारखे. अरे भाई तो स्टॅनची काय तू ना लायकीत राहा रे भावा, काय बडबड करतो तू. किती ते शो ऑफ करायचं. आणि काय त्या नुन्या सोडल्या तर आता काय आंब्यावर आला. प्रत्येक खाण्याच्या पदार्थाला कशी नावं ठेवायची, कसं विकृत रूप द्यायचं ते कोणीतरी ह्या माणसाकडनं शिकावं. आणि ती काय मांडोली नुसती बुगूसारखी मान हलवत असते. तिला तर काय अक्कल आहे का? तिला एवढं लोकांनी विचारलं ते दाताची फट कशी भरली ते सांग. त्याचं 1 नाही 2 नाही, जे पाहिजे ते सांगत नाही. नको ते दुनियाभरचं काहीतरी फालतूचं न विचारलेलं ज्ञान देत असतात. अगं सांग ना, तू एवढी रिअल आहेस एवढं. अरे काय तुमच्याकडे पैसे नाही मागत आहेत लोक, काहीतरी सल्ला मागतायत किंवा काहीतरी कुठली तरी लिंक मागतायत. तुम्ही तर एवढे मोठे डीलर आहात ना, डील्स वगैरे देत असतात लोकांना, छान छान डील्स अवेलेबल करून देत असतात. आणि तुझी तर ती घोचू ती तर खूपच डील शोधून काढत असते बारीक. मग सांग ना ही डील कुठे मिळाली होती दाताची, का नाही सांगत ती? एवढे लोक विचारत असतात कारण तुमचे तर जुने फॉलोअर्स आहेत ना, पहिल्यापासून तुम्हाला बघत आले आहेत. त्याच्यामुळे बिफोर आणि आफ्टर त्यांना चांगलंच माहिती आहे. तर ते विचारतात की कशा बाबा, कसं काय, कुठलं सिमेंट भरलं त्याच्यामध्ये ते जरा सांगा. खंबुजा सिमेंट का? खंबुजा सिमेंटवाल्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केलं वाटतं, पार्टनरशिप डील नाही केली वाटतं तुमच्याबरोबर, म्हणून खंबुजाचा ॲडव्हर्टाईज नाही करत आहेत तुम्ही. नाहीतर त्या चंद्रकोरीची ॲड दाखवून बक्कळ कमावले तुम्ही. इतके कमावले की एकदम आडी शाडी ऐकत नाही कोणाला. काय तर म्हणे जिद्द असते, जिद्द. काय जिद्द काय नाही, एक ठग लाईफचा हॅशटॅग काढा तुम्ही तुमच्या नावाचा, त्रासिकाट ठग लाईफ, नाही तर घोचूसेना ठग लाईफ. कसले मेले कपल गोल्स. बायकांची इज्जत, घरातल्या बाईची इज्जत चव्हाट्यावर कशी आणायची, 4 लोकांमध्ये कसं काय आपलं बेडरूम लाईफ पण दाखवायचं, हे कोणीतरी यांच्याकडनं शिकावं. हेच जर कपल गोल्स असतील तर मग हेच तुमचे खरे महागुरू आहेत. एक रील नजरेस आली होती, त्याच्यामध्ये असं होतं की मी हिच्याकडे रात्री अचानक उठून गेलो, मला असा मूड झाला, हिच्यावरती प्रेम आलं म्हणून मी गेलो आणि मग ही शॉक झाली, ही एकदम घाबरली, आपल्या नवऱ्यालाच घाबरते. अरे बाबा तुला समजलं नाही, एकतर नवरा कॅमेरा शिवाय आला हे बघूनच घाबरली ती. असं कसं, तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. विदाऊट कॅमेरा हा माझ्याशी रोमॅन्स करू शकतो? तर तिला आता इतकं कॅमेरावर दाखवायची सवय झाली आहे ना की कॅमेराशिवाय तिचं होत नसेल रे, जमत नसेल तिला, त्याच्यामुळे ती शॉक झाली असेल. कॅमेरा ऑन कर भाई, कॅमेरा ऑन केल्याशिवाय मेरे को मूड नाही बनता मेरा. आता मी तर स्पष्टच बोलते ना, जर ह्यांना दाखवायला लाज नाही वाटत तर मला बोलायला कशाला लाज वाटेल. अशा रील्स दाखवायच्या आणि म्हणायचं की ऑन पब्लिक डिमांड. अरे पब्लिक डिमांड कुठली डिमांड? तुमचे कॉमेंट वाचून तर असं वाटत नाही की पब्लिकने डिमांड केलं असेल. जर पब्लिकने डिमांड केलं होतं तर मग पब्लिकने चांगल्या कॉमेंट्स केल्या असत्या ना. तुमचा कॉमेंट बॉक्स हेट कॉमेंट्सने भरला नसता. काही पब्लिक डिमांड वगैरे नव्हती, ही पब्लिक हेट कॉमेंट डिमांड होती. कारण ते असतं ना,
जशी पॉझिटिव्ह पब्लिसिटी असते तशी नेगेटिव्ह पण पब्लिसिटी असते. तर ह्या लोकांकडनं पॉझिटिव्ह तर काय होत नाही आहे, तर नेगेटिव्ह सही. आई बाप पण म्हणताय चला जाऊ दे, काहीतरी करून येडे चाळे करून पोरं पोट भरतायत ना, भरू दे. आणि आपल्याला पण खिलवत आहेत, मजाच मजा. ते कसं झालं आहे माहिती आहे, ते अमरसिंग चमकीलामध्ये कसं सांगतो तो, की सगळ्यांच्या मनामध्ये असतात ह्या गोष्टी, सगळ्यांना असं गुदगुल्या होतात असं ऐकून, आणि सगळेजणं या गोष्टी पाहतात, ऐकतात, सगळे एन्जॉय करतात. जर लोकांनी एन्जॉय केलंच नसतं तर माझा एवढा बिझनेस झालाच नसता, माझी गाणी एवढी व्हायरल झालीच नसती. माझी गाणी व्हायरल होत आहेत याचा अर्थ लोक ती गोष्ट एन्जॉय करतायत. सेम यांचं जस्टिफिकेशन आहे. या गोष्टी सगळ्याच करतात. काही लोक बेडरूमच्या कड्या लावून करतात, आम्ही कॅमेरावर करतो, त्यात काय एवढं मोठं. जे तुम्ही करता तेच आम्ही करतो, फक्त तुम्ही दाखवत नाही, आम्ही जगाला दाखवतो आणि आम्ही याच्यावर पैसा कमवतो, डंके की चोट पर कमवतो. तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही बघू नका. तुम्ही बघून कमेंट करता याचा अर्थ तुम्ही बघायला तर येता ना. तर इथे तोत्या कोण आहे मंडळी, समजलं ना? तोत्या आपण माने पब्लिक तोतिया है, और जो दिखता है वही बिकता है. आता रामनवमीच्याच दिवशी या माणसाने इतकं बेकार वक्तव्य केलं. आता इथे मला ना कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा संदर्भ नाही घ्यायचा आहे, किंवा मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं इथे समर्थन करत नाही आहे. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की रामनवमीच्या दिवशीच का नाही तुला दुसरा कुठला मुहूर्त सापडला हे वक्तव्य करण्यासाठी? हे त्या पक्क्या भाऊसारखंच झालं ना. त्याने तो कसा स्त्रीद्वेष्टा आहे हे त्याने दाखवून देण्यासाठी महिला दिनाचंच औचित्य साधलं. त्याला दुसरा कुठला दिवस सापडलाच नाही. इतके फालतू रील्स बनवतो. एखादी रील असं स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी अशीच बनवून टाकली असं नाही, पण मुद्दाम म्हणून महिला दिनाच्या दिवशी त्याने बसून महिलांना टॉन्ट मारले. तसाच तू एरवी कधीतरी तुझ्या त्या हॅशटॅग घरगुती बरोबर दाखवायचं होतं ना, तुझं ज्ञान झाडायचं होतं ना. आणि जसा तू स्वतःला दाढी वाढवून शिवाजी महाराज समजतोस, तसा तू हातात कमंडलू घेतल्याने किंवा हातातनं काहीतरी फळं घेऊन आल्याने तू श्रीराम होत नाहीस, प्रभू श्रीराम होत नाहीस. तू ज्या दोन्ही महापुरुषांचं रूप धारण करण्याचा प्रयत्न करतोयस ना, तू ना त्यांच्या जवळपास पण नाही आहे. मेन मुद्दा तर इथेच राहतो ना भावा, की त्या आपल्या स्त्रीचा कसा आदर करत होते आणि तू काय करतोस. हां, त्यांच्या स्त्रिया अशा चाटत नव्हते त्यांना कॅमेरावर येऊन, की जी बाहेर काढून असे विचित्र हावभाव नव्हते करत. अरे एनॅक्ट करायचं ना तर त्याला पण एक लेवल लागते. लेवल तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, दर्जा जो तुझ्याकडे नाही आहे. आता ना मी ह्याचं एक ट्विट दाखवते, जे तुम्हाला कळेल की हा माणूस पैशासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो, आणि हा माणूस पैशासाठी देवाला विकायला पण मागे पुढे बघणार नाही. हा माणूस काय बोलत होता, याने काय वक्तव्य केलं होतं, काय ट्विट आणि ह्याची काय भूमिका होती, आणि आता अचानक एकदम ह्याला हिंदू धर्माचा प्रवक्ता झाला. हा खूप मोठा हिंदू धर्माची ह्याला खूप माहिती झाली आणि वेद पाठक झाला. हा सगळे वेद लक्षात आहेत. एक बघितलं मंडळी, हा नास्तिक आहे. हा मूर्तीपूजेवरती बिलीव्ह नाही करत. हा समजतो की जे देव कोणी पाहिलेच नाहीत तर ते त्याच्यासाठी एक्झिस्ट करतच नाहीत. हे सगळं अदृश्य शक्ती आहेत आणि ह्या अदृश्य शक्तींवर ह्याचा विश्वास नाही. ह्याचं कामच ह्याचा देव आहे. मग आता काय झालं? एका वर्षात पलटी. हां, इतका विचार बदलला तुझा? आणि जर इतकंच आहे तर मग ते पण अग्री कर ना, त्याच्याबद्दल पण ट्विट कर की मी पैशासाठी देव विकला. जेव्हा मला गरज वाटते, मला असं वाटतं की मला माझ्या कामावर आता विश्वास नाही आहे, माझं काम करत नाही आहे, तेव्हा मग मी देवाचा आधार घेतो. मग मी मूर्त्या लावतो मागे, मग ती रामलल्लाची असू दे नाहीतर मग विठ्ठल रुक्मिणीची असू दे. मग अचानक माझ्यामध्ये देवभावना जागृत होते, अचानक माझ्यामधला वेद पाठक जागृत होतो. हां, मी एकदम सगळ्या वेदांचा ज्ञानी होतो आणि मग मी लोकांना ज्ञान द्यायला लागतो. बॉस, तू जे करतोयस ना तेच कर.
जेवण दाखवतोय ना, गपचूप जेवण दाखव. आणि तुझ्या बायकोला दाखवतोयस ना, तेच दाखव. आणि जर नाही होत आहे ना, नाही चालत आहे ना, तर गप बसायचं. देवांना मध्ये आणायचं नाही. कुठल्याही धर्माबद्दल तू बोलायचं नाही. तुझं जे ज्ञान आहे ना, ते तुझ्यापाशीच ठेव. अशा लोकांना ना वेळीच आळा घालणं जरुरी आहे मंडळी. नाहीतर हे लोक असे पसरतील ना, आणि इतकं सगळीकडे हेट पसरवण्याचं आणि संस्कृतीच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचं काम हे लोक करत आहे. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की एखादा माणूस जर स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी, अप्पलपोटीपणासाठी स्वतःची विचारसरणी बदलत असेल, आज एक तर उद्या एक, स्वतःच्या तत्वांना मुरड घालत असेल, तत्व गेली चुलीत असं त्याचा ॲटिट्यूड असेल, तर अशा व्यक्तीवरती किती विश्वास ठेवायचा हे आपल्यालाच कळलं पाहिजे. नाहीतर दुनियेमध्ये आपली दुखरी न सोळखून, आपला विकनेस ओळखून, आपल्या इमोशन्सचा फायदा घेणाऱ्या लोकांची काहीही कमी नाही आहे. आणि तू रे, तुझ्या आता एवढं लक्झरी टॉयलेट बांधलेस ना, जे काम हार्पिक पण करू शकत होता. काय तर ते बिफोर आणि आफ्टर दाखवलं. बिफोर बघून असं वाटत होतं की जर बिफोर हे असं होतं, तर हे जे आफ्टर जे लक्झरी एवढं बनवलं आहे ना, तर त्याच्यामध्ये अशीच माणसं बसून हगणार असतील ना, तर मग त्याचं पण बिफोर होण्यास वेळ नाही लागणार. आणि त्याच्यासाठी एवढा खर्च करण्याची गरजच नव्हती. तुझं जे बिफोर वॉशरूम होतं ना, त्याच्यासाठी एवढा लाखोंचा खर्च करण्याची गरजच नव्हती. त्याच्यासाठी तू सिम्पल त्या हार्पिकवाल्यांना बोलवलं असतं ना, त्यांनी येऊन तुला एकदम चमचमात करून दिलं असतं. एकदम बस. कितीला मिळतं हार्पिक आता इंडियामध्ये? मला एवढं माहिती नाही आहे, पण तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये. एवढा लाखांचा खर्च करण्यापेक्षा एक हार्पिक घेतलं असतं ना, चल तुझ्या त्या घाणेरड्या टॉयलेटला 4 हार्पिक लागले असते. पण तेवढं डोकं नाही ना, आणि म्हणे बिझनेसमॅन, टट्टी बिझनेसमॅन. चला तर मंडळी, या माणसाबद्दल मला जास्त काही म्हणायचं नाही आहे, पण आता ना असं बऱ्याच लोकांनी मोहीम चालू केली आहे की ह्याला ना आता खाली पाडूनच दाखवायचा, ह्याचा जो माज आहे ना तो उतरवूनच दाखवायचा. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी हे केलंच पाहिजे अशा लोकांना. मी असं नाही म्हणत आहे की जे काही चांगलं काम करतायत तर नक्कीच तेव्हा त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, आपण त्यांना पुढे आणलं पाहिजे. पण जे लोक हे असं काम करत आहेत, जे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आहेत आणि आपला मूळ हेतूच काय होता हेच विसरत चालले आहेत, आणि आपल्याला सगळ्यातलं सगळं समजतं असं समजून मोठमोठ्या विषयांवरती आपलं नसलेलं प्रगल्भ ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्यांना वेळीच आवर घातला पाहिजे. आजचं पॉडकास्ट थोडं हेवी झालं मंडळी, मला पण ते जाणवतंय. आणि तुम्हालाही असं वाटत असेल की आज गॉसिप गर्ल जरा जास्तच अग्रेशनने बोलली, कारण ह्या माणसाला अग्रेशनचीच भाषा समजते. जसं ह्याचं कंटेंट आहे की हा काय होता, आणि आता तो ज्या प्रकारचं अग्रेसिव्ह कंटेंट देतो, ज्या प्रकारे अग्रेसिव्हली बोलतो, लोकांना समाजाला भडकवण्याचा जो ह्याचा प्रयत्न चाललेला आहे, ह्याला आणि ह्यांच्या घोचू सेनेला हीच भाषा समजते. सो त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. इथे मी कुठल्याही धर्माचा अनादर केलेला नाही आहे. फक्त आणि फक्त माझ्या धर्माचा मला असलेला अभिमान मी फक्त दाखवला आहे. आणि मला असं नाही वाटत की स्वतःच्या धर्माबद्दल असलेला अभिमान दाखवण्यामध्ये कुठल्याही धर्माचा अनादर होतो. कारण मी स्वतः एका वेगळ्या कंट्रीमध्ये राहते. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आणि इथे आम्ही सगळेजणं गुण्यागोविंदाने राहतो. सगळेजण एकमेकांच्या संस्कृतीचा, एकमेकांच्या धर्माचा आदर करत राहतो. इथे अशा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणारी लोक नाहीत. आणि जर ती कोणी केलीच तर त्याच्या असे रट्टे बसतील की पुन्हा तो ती हिंमत करणार नाही. त्याच्यासारख्या लोकांना जर ते वेळच्या वेळीच त्याच्या आईबापांनी दिली असते ना, तर आज ही वेळ आली नसती. कुठलाच धर्म सांगत नाही की दुसऱ्या धर्माचा अनादर करा. आणि शेवटी एकूण एकच, सगळ्यामध्ये एकच शिकवण दिलेली आहे, सबका मालिक एक. फोडा आणि राज्य करा हे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे, आणि या लोकांनी आपली नस बरोबर ओळखलेली आहे. सो चूज युअर इन्फ्लुएन्सर वाईजली. चला तर मग याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये थर्सडेला. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.